अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आत्ताच आपली शारदीय नवरात्र पार पडले। या शारदीय नवरात्रीमध्ये आपण प्रत्येक जणानेच आई भगवतीची कुलदेवीची सेवा केली। तर आता येणाऱ्या 6 ऑक्टोबरला सोमवारी कोजागिरी पौर्णिमा येते। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण काय सेवा करू शकतो, तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आणि म्हणजेच चंद्राची पौर्णिमा। ही पौर्णिमा सर्वांना आनंद देणारी असते। तर या दिवशी चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर या देवांची पूजा अर्चा केली जाते आणि त्यांची सेवा करण्याची ही एकमेव संधी, एकमेव दिवस असतो। या दिवशी उपरोक्त देवी देवतांना आपण अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। जेही कोणी लोक शरदाच्या पौर्णिमेच्या रात्री आनंदात नाचत खेळत ही रात्र जागवतात, त्यांना देव प्रसन्न होतात असा समज आहे। तर ही मांडणी कशी करायची किंवा सेवा काय करायचा याची सर्व सविस्तर माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यावरती क्लिक करा आणि प्रत्येकाने ही सेवा मात्र अवश्य करा। आपल्याला सोमवारी रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटांमध्ये ही पूजा मांडणी आणि सेवा करायची आहे। घरात लक्ष्मी टिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही कोजागिरी पौर्णिमेची सेवा मानली जाते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।